अगं परवा का नाही आली तू? आज धमाल केली माहितीये, अगदी आजच्यासारखी. अगं आत्या होती ना. लेडीज अँड जेंटलमन, अटेन्शन अटेन्शन प्लीज. मी तुम्हाला आज एक गोड आणि आश्चर्याचा धक्का देणारी बातमी सांगण्यासाठी इथं उभा आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना इथे एकत्र बोलावलं आहे. लवकर सांगा. गोड बातमी क्रमांक 1. माझे मित्र जयवंतराव कुलकर्णी यांनी पत्नी वारल्यानंतर गेली 15 वर्ष आई आणि वडील अशी दुहेरी भूमिका करून आपली मुलगी मधू हिचा नीट सांभाळ केला. आता त्यांना ही दुहेरी भूमिका झेपत नाही, म्हणून त्यांनी मधूसाठी आई आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणूनच मधूच्या नृत्य शिक्षिका पद्मश्रीबाई आणि माझे मित्र जयवंतराव कुलकर्णी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आजच एंगेजमेंट सुद्धा केली आहे. गोड बातमी क्रमांक 2. माझा पुतण्या सचिन जो या शहरातच नोकरी करतोय त्याच्यासाठी जयवंतराव कुलकर्णी यांची मुलगी मधू हिला मी मागणी घालतो. मंडळी, या गोष्टीला आमची मान्यता आहे. एखाद्या चांगल्या शुभ मुहूर्तावर आम्ही लग्न समारंभ उरकून टाकू असं आम्ही जाहीर करतो. थँक्यू 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 थँक्यू. फेऱ्या मारून मारून तंगड्या तुटायची वेळ आली आहे, पण अजून काही मार्ग सुचत नाहीये. काहीतरी मार्ग काढ यार. अरे विचार करून करून माझ्या मेंदूचा भुगा झालाय. मी कुठनं मार्ग काढणार? हा, त्यात तो तुझा काका. अरे हिचं लग्न तुझ्याशी लावायला निघालाय. अरे वा. काय? अरे वा अरे वा. वा रे वा करतोय. बघ तुझा काका मध्येच कसा टपकला. माझ्यावर का भडकतोस? मी माझ्या काकाला बोलवलं का? तुझा काका तो मला कधी सापडू काय करणार आहेस तू? कोंबडी सारखा अरे, मुरगळला. अरे पण काय हो, अरे भांडताय काय असे? काय झालं? काहीतरी मार्ग काढा ना. त्याचं काय कविता? कुंता अधिक वाढला ना तर पुरुषांपेक्षा बायकाच अधिक लवकर हा. जळतात. तर प्लीज आम्हाला मदत कर ना. हा. ए, मला फक्त एकच मार्ग दिसतोय. कुठला कुठला? आपण त्या मार्गाने जाऊ. पळून जाऊन लग्न करायचं. अरे काय मार्ग आहे. वा वा. बाईसाहेब, मी तुम्हाला 100% सांगतो, कविता ताई त्या उल्लू पोराबरोबर पळून जाणार नक्की. अहो, मी माझ्या कानाने ऐकलंय. हे सगळं ऐकून तुम्ही गप्प कसे बसलात सुखात? मी आता मी एकटा म्हातारा काय करणार हो? अहो बाई साहेब, या म्हाताऱ्याकडे काय मी समजावून सांगेन तिला. अहो, हे बघा, या तरुण मुलांवर माझा मुळीच विश्वास नाही. हं? सचिन 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 सचिन. अहो, कोणाला हाका मारताय? आता तो पळत गेला ना, तो माझा पुतण्या सचिन आहे. शक्य नाही हो. तो कसा असेल? तो गलीतला तारगड पोरग आहे. नाही नाही, माझी खात्री आहे, अगदी 100% खात्री आहे की तो माझा पुतण्या सचिनच आहे. अरे तुझा पुतण्या कसा असेल बाबा? हा? आणि तुझा पुतण्या असेल तर तो पळून कशाला जाईल? हा. मी तुला सांगतो, तुझ्या डोक्यात तुझ्या पुतण्याबद्दलचे विचार असतात ना, म्हणून तुला असे सारखे भास होतात. हो, हो. नाही रे. चल 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 आज अरे, चल. चला चला. काय होणार आहे? अरे वसंत, असं काय करतो? अरे बाबा, कशाला बोलवलंस? अरे मॅटर इज व्हेरी सिरियस यार. अरे मग कविताकडे चिठी पाठवायची, तू कशाला आला? अरे तिला घराच्या बाहेर पडायची बंदी केली आहे ना. अरे पण काकाने ओळखलं ना. अरे तीच तर नसती आपदून बसली आहे. बरं ते जाऊ दे, काय झालं सांग बघू. आपण पळून जायचा प्लॅन केला ना, हा. त्या सेक्रेटरी सुखात मीने ऐकला रे. काय म्हणतोस? म्हणजे याचा अर्थ आपल्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. हो ना. आणि त्या हरामखोरानं जाऊन शांताबाईंना सगळं सांगितलं. मग काय, शांताबाईंनी गुंडांना पैसे दिलेत आपल्याला मारण्यासाठी. सुखात मेकीकडे आपल्या जीवाला धोका आहे, कुठल्या क्षणी काय होईल.
अरे मारू नको मारू नको अरे अरे लात मारू नको लात मारू नको असं आता दगड मारूया नको नको आय, आय, आय. उठा सुखात में उठा 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 बघू बघू उठा. अरे हे काय आहे हे काय आहे मिशी मिशी म्हणजे आजपर्यंत तूही शांताबाईना मिशी लावत होता आपला ते शेंडी लावत होता ना सांगू काय सांगू नको नको ना लावून काय सांगणार आहे काय सांगू सांगणार सांगायचं तुम्ही पाठवलेल्या गुंडांनी हा. त्या 2 तरुणांना झोडपलं ते दोघेही बिचारे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत सांगणार ना हे नाही सांगणार तुला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचंय सांगणार 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 पैसे हा? आम्ही मिशी मिशी घे, घे, घे. जा ना माझ्या बाळतो आय 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 सगळी कवळी वाकडी केली अगं बाय आय 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 सुखात्मे ओ, तुमचा बजरंगबली कोणी केला हा ते झटापटी 2 हात मारताना थोडासा मार बसला थोडा काय मजबूत धुतलाय काम झालं झालं म्हणजे काय दोघांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूनच इकडे येतोय पुन्हा वाटेला म्हणून जाणार नाहीत मी त्यांच्या आपलं ते माझ्या शाबास ही घ्या तुमची बक्षिसी थँक्यू आणखीन एक महत्वाचं काम आहे आता मारामध्ये सोडून दुसरं काही सांगा या पत्रावर हा. पटवर्धनांचा पत्ता टाकून ते पोस्टात टाका हो पटवर्धनांच्या मुलाच्या पसंतीचं पत्र आहे त्यात हा. समजलं हो जा अच्छा पटकनदार कसं असेल ना हा पटवर्धन पटकन गुल पत्र दे जयंता मी तुला नक्की सांगतो काय रे? त्या दिवशी मला जो दिसला हा. तो आमचा सचिनच असला पाहिजे माझे डोळे मला कधीही धोका देणार नाही अरे असं काय करतोस वसंता तो इथे असता तर तुला भेटायला नसता का आला काय पद्माबाई हो ना हा मग हो. नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हं. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भेटायलाच हो, हवं हो. त्याच्यामुळे 2 लग्न अडून राहिलेत काय पण काय रे तुझ्याकडे फोटो आहे का त्याचा फोटो हो आहे ना फोटो आहे बघू बघू पण या फोटोचं काय करणार तू अरे असं काय करतोस फोटोवरून त्याचा शोध घेणार अरे नको असा शोध घेणं फार अवघड आहे आयडिया त्यापेक्षा मी एक आयडिया करते कसली कसली आपण याला पाहिलं का या टीव्ही वरल्या सदरामध्ये देऊन टाकते हा म्हणजे काय की टीव्हीवर एकाच वेळी लाखो लोक बघतात ही युक्ती चांगली आहे आणि त्याशिवाय टीव्हीवर माझी चांगली ओळख आहे हं. असं करते हा. मी ताबडतोब कामालाच लागते श्रीराम श्रीराम अरे